नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल असणार आहे, ज्याची अनाऊन्समेंट मी ऑलमोस्ट 1 मंथ आधी जेव्हा माझे 10K सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले तेव्हा केली होती माझ्या चॅनलवर. आणि त्या व्हिडिओची सगळ्यांना खूप खूप उत्सुकता लागलेली आहे. सगळे लोक मला कमेंट सेक्शनमध्ये विचारत आहेत की हा व्हिडिओ कधी येणार आहे, हा व्हिडिओ कधी येणार आहे, प्लीज व्हिडिओ लवकर अपलोड करा. तर तो व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे. पण त्याच्या आधी सगळ्यात आधी मला तुमच्या सगळ्यांची एकदा माफी मागायची आहे. सगळ्यांना मी हात जोडून सॉरी म्हणते आहे. कारण मागच्या काही महिन्यापासून तुमच्या लक्षात आलं असेल, काही महिन्यापासून नाही सॉरी काही वीकपासून 2-4 एक 5-6 वीकपासून म्हणजे महिना दीड महिना झाले माझे व्हिडिओज थोडे इररेग्युलर झालेत. कन्सिस्टन्सी तेवढी राहिलेली नाही आहे. तर त्याच्यामागे थोडे पर्सनल रिझन्स होते आणि प्लस मी क्रोशेचे जे क्लासेस ऑनलाईन सुरू केले त्याला तुमच्या सगळ्यांचा भरपूर छान प्रतिसाद मिळाला आहे. तर हे सगळ्यांमध्ये थोडं व्हिडिओ शूट करायचं आणि अपलोड करायचं हे थोडंसं माझं राहून गेलं आणि कन्सिस्टन्सी थोडी माझी रेग्युलर झालेली आहे. पण आय होप आणि आय विल ट्राय माय बेस्ट की मी पुढचे जे आता नवीन जे इथून आपण सुरुवात करत आहोत त्या काही दिवसांमध्ये माझे व्हिडिओ परत कन्सिस्टंटली आणि रेग्युलरली मी अपलोड करत राहील. कारण मला कमेंट सेक्शनमध्ये एवढे छान छान सजेशन्स तुम्ही लोक देत आहात की नेक्स्ट व्हिडिओ याच्यावर बनवा, हा प्रोजेक्ट शिकवा किंवा हे कसं बनवायचं, ही स्पेसिफिक वस्तू कशी बनवायची. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप छान प्रतिसाद आणि खूप छान रिस्पॉन्स मला येतो प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये की आम्हाला हे शिकायचं आहे, आम्हाला ते शिकायचं आहे, तुम्ही प्लीज नवीन नवीन वस्तू हे नवीन नवीन प्रोजेक्ट बनवायचं शिकवा. तर त्याच्यासाठी मी परत आत्ता स्टार्ट करते आहे, परत एकदा प्रयत्न करते आहे की मी रेग्युलरली व्हिडिओज बनवले पाहिजेत. चला आता मेन जो आपला टॉपिक आहे आजचा व्हिडिओ जो खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, तुमच्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी तो व्हिडिओ खूप खास आहे. तर तो व्हिडिओ आज आपण स्टार्ट करत आहोत. तर थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशाशी रिलेटेड आहे. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मला सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे की मी यान माझं कसं स्टोअर करते. कारण माझ्या घरामध्ये तेवढी स्पेस नाही आहे किंवा असं स्पेशल माझ्यासाठी काही वॉर्डरोब वगैरे नाही आहे. तर जसं जमेल तसं मी थोडंसं ॲडजस्टमेंट करून माझ्या जो कबर्ड आहे त्याच्यामध्ये मी एक स्पेशल एरिया बनवलेला आहे माझ्या यानसाठी. तर मी तुम्हाला दाखवते थोडक्यात मी यान्स कसे स्टोअर करते. तर बघा ह्या माझ्याकडे कशाच्या तरी एक अशा ह्या टोट बॅग्स होत्या. तर ह्या टोट बॅग्स माझ्या पूर्ण यान्सनी भरलेल्या आहेत. ह्या 3 टोट बॅग. त्याच्यानंतर एक ही बॅग भरलेली आहे. नंतर हे बघा, ॲक्च्युली मी खूप एक्सायटेड फील करत आहे आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी, तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी. कारण क्रोशे लवर्स असणं म्हणजे यान लवर असणं म्हणजे हे असं साधंसं गणित आहे की जर तुम्ही क्रोशे लवर्स आहात तर ऑटोमॅटिकली तुमच्याकडे यान स्टोअर होत जातात, तुम्ही घेत जाता. आणि भलेही आपल्याला माहीत नसतं बऱ्याच वेळा की आपण ह्या यान्सचं काय करणार आहोत, फक्त आवडलं आणि म्हणून आपण घेतलं. असंच माझ्याकडेही भरपूर कलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा हे पॉलिथिनमध्ये पण माझ्याकडे यान्स आहेत. त्या छोट्या छोट्या बॅग्समध्ये माझ्याकडे यान्स आहेत. तर भरपूर असे यान्स आहेत. नंतर हा एक बॉक्स भरलेला आहे. तर आता एक एक करून मी तुम्हाला हे सगळ्या वस्तू दाखवत आहे. तर सगळ्यात आधी बघा आपण हे जे यान्स आहेत हे मी खूप चांगल्या पद्धतीने स्टोअर केलेत. याच्यापासून आपण सुरुवात करूया. तर हे जे असे यान्स आहेत माझ्याकडे जे एकदम मी त्यांना हात अजून लावलेला नाही आहे. जे बॉल्स एकदम नवीनचे नवीन आहे, त्यातलं थोडं पण पर्सेंट यूज अजून झालेलं नाही आहे. तर ते आहेत माझ्याकडे बघा. हे गंगा ऑलिव्हियाचे हे यान्स आहेत माझ्याकडे, जे मी नेहमी बऱ्याच प्रोजेक्टमध्ये माझं सांगत असते की मी मोस्टली गंगा ऑलिव्हियाचेच यान्स यूज करत असते. तर हे त्याच्यातले माझ्याकडे बघा हे ब्लॅक यान्स आहे. एक ब्लॅक कार्डिगनचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे. आय थिंक शॉर्ट्समध्ये मी एक टाकलेला आहे. तर त्या ब्लॅक कार्डिगनसाठी मी हे परचेस केलेलं यान होतं. तर मी मोस्टली काय करते की जेवढं यान लागणार आहे त्याच्यापेक्षा थोडंफार एक्स्ट्रा यान मी नेहमीच मागवत असते. तर काय होतं, आपला जो प्रोजेक्ट आहे तो असा मध्येच आपला अर्धवट सुटत नाही किंवा मग मध्येच आपल्याला यान जर चेंज करायचं काम पडलं आणि आपल्याला भेटलं नाही तर थोडासा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मी यान थोडं सफिशियंट किंवा मोर दॅन सफिशियंट क्वांटिटीमध्ये मी नेहमीच ऑर्डर करत असते. तर त्यातले माझे हे एवढे 5 बॉल्स उरलेले आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे आहे गंगा ऑलिव्हियामध्येच हा एक कलर आहे, ब्राऊन कलर. तर हा आपला मोस्टली आपण जेव्हा सनफ्लावर्स बनवत येतं तेव्हा हा यूज होतो. नंतर हे 2 वेगवेगळे ग्रीन शेड्स पण आहेत माझ्याकडे, हे पण गंगा ऑलिव्हियाचेच शेड्स आहेत. नंतर एक येल्लोचा हा शेड आहे, मस्टर्ड येल्लो कलर. हा पण माझ्याकडे हे 2 बॉल्स उरलेले आहेत. ॲक्च्युली याच्यापासून मी बेबी स्वेटर्स बनवले होते 2.
तर त्यातलं हे यान माझं उरलेलं आहे. नंतर हा एक थोडासा छान असा कलर आहे माझ्याकडे, हा जांभळाचाच एक शेड आहे. तर हा पण गंगा ओलिव्हियाचाच आहे. हा अजून मी कुठेही यूज केलेला नाही आहे, हा फक्त मला कलर आवडला म्हणून मी घेऊन ठेवला आहे. तर त्याचा अजूनपर्यंत काहीही यूज माझ्याकडे झालेला नाही. हे 2च बॉल मी घेऊन ठेवले होते. त्याच्यानंतर जे मी माझ्या बऱ्याच जो माझा बिगिनर फ्रेंडली व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं की वर्धमानचं मॅग्नस यान आपल्याला यूज करायचं आहे जर आपण बिगिनर आहोत. तर त्यातले पण हे 2 शेड माझ्याकडे उरलेले आहेत ज्यांना मी अजून हात लावलेला नाही आहे. तर हा एक लाईट येलो शेड आहे आणि हा ग्रीन शेड आहे. यातले पण माझ्याकडे बरेच शेड्स होते अजून, आय थिंक 3 किंवा 4 शेड्स होते. तर ते मी काहीतरी प्रोजेक्टमध्ये यूज करून संपवलेले आहेत. पण हे ते 2 बॉल्स आहेत माझे, हे अजून यूज करायचे राहिलेले आहेत. आणि हे एक 3 प्लाय म्हणजे 3 प्लायचं हे एक यान आहे सरगम. हे थोडं लोकलच ब्रँडचं कोणतं तरी यान आहे. तर हे माझ्याकडे 2 बॉल उरलेले आहेत. याची मी शॉल बनवली होती. ऑलमोस्ट 10 किंवा 12 बॉल्स मी हे ऑर्डर केले होते आणि त्याची मी शॉल बनवली आणि त्याच्यानंतर हे 2 याच यातले माझे उरलेले आहेत. तर हा एक ट्रे माझा इथे खाली झाला आहे. आता आपला जो नेक्स्ट हा ट्रे आहे याच्याकडे आपण वळणार आहोत. तर याच्यामध्ये पण माझे तसेच यान्स आहेत जे अजून मी यूज केले नाही आहेत, कुठेही वापरले नाही आहेत आणि ज्यांना अजून हातही लावला नाही आहे असं पण म्हणू शकतो. तर हे बघा, हे वर्धमानचे ब्लिंग यान्स आहेत 2 हे माझ्याकडे. हे पण मी अजून कोणत्याही प्रोजेक्टमध्ये यूज केले नाही. याचं मी काहीतरी ट्राय केलं होतं, आय थिंक हा एक बॉल म्हणूनच मी उघडलेला आहे. पण मे बी माझा जो प्रोजेक्ट आहे तो मला आवडेल असा झाला नसेल, त्याच्यामुळे मी हा यान परत उकलून टाकला आहे. तर हे 2 यान्स पण माझ्याकडे जशा तसे नवीनचे नवीन आहेत. त्याच्यानंतर हा गंगा रंगोली यान माझ्याकडे आहे. हा मी प्रचंड यूज केलेला आहे ॲक्च्युली. माझ्यासाठी एक मी कार्डिगन याच्यापासून बनवलेला आहे जे खूप सुंदर दिसतं, अतिशय व्हायब्रंट कलर्स. बघा, हा केक आहे ॲक्च्युली, तर कलर ऑटोमॅटिकली चेंज होत जातात. तर याचं नाव आहे गंगा रंगोली यान. तर माझ्यासाठी मी एक कार्डिगन बनवलेलं आहे आणि सेम माझ्यासोबत मॅचिंग असं माझ्या बेबीसाठी मी स्वेटर बनवलं होतं ह्याच्यापासून. आणि त्याच्यानंतर मी ऑर्डरसाठी पण 2 याच्यापासून एक फ्रॉक आणि एक स्वेटर छोट्या बाळांसाठीचे ते मी ह्या सेम शेडमध्ये बनवलेले आहेत. तर त्यातला पण हा एक शेड माझ्याकडे उरलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे जे कलर्स दिसत आहेत तर हे वर्धमान कडल्सचे यान आहेत. हे पण तुम्ही माझ्याकडे भरपूर वेळेस ऐकलं असेल. माझ्या व्हिडिओज जर तुम्ही रेग्युलर बघता तर तुम्ही हे नक्की ऐकलं असेल की वर्धमानचे कडल्स यान. तर हे बेबी प्रोजेक्टसाठी आपण यूज करू शकतो. तर यातले पण बरेच शेड्स माझ्याकडे आहेत. तर हे बघा, हा थोडा जांभळातला एक शेड आहे. यातले माझ्याकडे हे 4, 5, 6 जे बॉल्स आहेत ते माझ्याकडे उरलेले आहेत. म्हणजे मी हे कलर आवडला म्हणून ऑर्डर केले होते आणि याच्यापासून मी अजूनही काहीच बनवलेलं नाही आहे. त्याच्यानंतर हा एक शेड आहे. याचं मी एक स्वेटर आय थिंक 1 to 1.5 इयरच्या बाळासाठीचं स्वेटर मी याचं बनवून सेल केलेलं आहे ऑलरेडी. नंतर एक हे लाईट पिंक किंवा अबोली कलर हा आहे. हा पण त्यातलाच शेड आहे. याचे पण स्वेटर्स मी बनवून झालेले आहेत. हे माझ्याकडे उरलेले शेड्स आहेत. नंतर हा एक शेड आहे. याच्यापासून पण मी एक बेबी स्वेटर जो आपला ग्रॅनी स्टिच असतो तर ग्रॅनी स्टिचचा यूज करून मी याच्यापासून स्वेटर बनवलेले आहेत. हा माझा उरलेला बॉल आहे छोटासा. नंतर हा एक शेड आहे. तर अशा प्रकारे आपली ही दुसरी बास्केटही खाली झाली आहे. तर आत्तापर्यंत मी जेवढे यान्स दाखवले त्यातले माझे जे मोस्ट फेवरेट यान आहे त्याच्यामध्ये आपण हे गंगा रंगोलीचं जे यान आहे ते म्हणू शकतो. हे माझं खूप फेवरेट आहे. मी ह्याच्यापासून खूप सारे वस्तू, खूप सारे प्रोजेक्ट्स मी ऑलरेडी बनवलेले आहेत. तर जेव्हा कलर चेंज होतो तर हे आपल्याला अजून पाहायला छान वाटतं आणि वर्क एकदम छान होतो. असं नाही की आपल्याला नॉट पाडायची आहे किंवा मग कलर स्पेसिफिकली आपल्याला चेंज करायचं आहे. हे ऑटोमॅटिकली कलर चेंज होत जातात. तर हे खूप छान दिसतं जेव्हा आपण प्रोजेक्ट बनवत असतो तर हे खूप सुंदर दिसतं. तर आत्तापर्यंतचे जे माझे कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं त्यातला वन ऑफ द बेस्ट आणि वन ऑफ माय फेवरेट यान आपण गंगा रंगोली म्हणू शकतो. तर आता बघा, माझे जे 2 ट्रे होते हे आपले बघून झालेले आहेत. हे यान आपण एक्सप्लोअर करून झालेत. माझं जे डिस्कशन आहे ते इथे संपलं. तर त्याच्यामुळे हे यान्स मी परत ऑर्गनाईज करून एक साईडला ठेवून देत आहे. आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत ह्या ज्या टोट बॅग्स आहेत याच्यामध्ये कोणते यान्स आहेत. तर बघा, तुमच्यासमोरच मी हे यान्स इथे उघडून दाखवते. तर ही एक टोट बॅग झाली आहे. अशा माझ्याकडे अजून 2 बॅग्स आहेत. तर 1 बाय 1 मी तुम्हाला ह्या बॅग्स इथे दाखवते.
कारण मी थोडंसं कॅटेगरी वाईज किंवा ब्रँड वाईज हे यान्स वेगवेगळे करून ठेवलेले आहेत. तर ह्या पहिल्या आपली जी टोट आहे याच्यामध्ये जे यान्स आहेत माझे बघा, हे आहेत वर्धमान यान्स आहेत. हे आय थिंक येस, हे वर्धमान यान्स आहेत जे हँग्समध्ये येतात. हे बॉल्स नसतात, हे हँग्समध्ये येतात आणि आपल्याला ह्याचे बॉल्स बनवावे लागतात. तर याच्यातले पण माझ्याकडे बरेच शेड्स आहेत. हा बघा एक ऑफ व्हाईट शेड आहे, याचे हे 5 बॉल्स माझ्याकडे आहेत. त्याच्यानंतर हा एक एकदम व्हायब्रंट येलो कलर आहे, तर याचे पण 2 बॉल्स माझ्याकडे आहेत. हे यान्स ॲक्च्युली मी बल्कमध्ये घेऊन ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे माझ्याकडे हे बरेच आहेत सध्या क्वांटिटीमध्ये. तर हे 2 येलो शेड आहे. हे पण 100% ॲक्रेलिक यान्स असतात. त्याच्यानंतर हे ब्लॅकमधले काही बॉल्स आहेत माझ्याकडे. ब्लॅक एक शेड आहे या सेम यानमध्ये. नंतर हा एक थोडासा वेगळा शेड आहे बघा, कॉपर कलर सारखा हा एक शेड आहे. नंतर एक डार्क पिंक हा शेड आहे. त्याच्यानंतर हा ब्लू एक शेड आहे माझ्याकडे आणि हा थोडा वेगळाच ग्रीन एक कलर आहे. नंतर यातले मी जे मिकासा स्कार्फ जेव्हा ट्रेंडिंग होतं तेव्हा मी रेड कलरमध्ये मिकासा स्कार्फ याच्यापासून बनवला होता, तर तो कलर माझा संपलेला आहे. नंतर एक व्हाईट शेड आहे. आफ्टर दॅट हा ग्रीन आपण पाहिला आहे. नंतर हा ब्लूचे माझ्याकडे हे आय थिंक तीन बॉल्स माझ्याकडे आहेत आत्ता. आणि ही जी एक कॅरी बॅग आहे किंवा पॉलिथिन आहे, याच्यामध्ये पण हे सेम ब्रँड्सचे जे यान आहेत तेच मी स्टोअर केले. फक्त याचे बॉलमध्ये आपण कन्वर्ट नाही केले, बॉल नाही बनवलेले. तर हे बघा, हे असे हँग्स आपल्याला रिसीव्ह होतात जेव्हा आपण हे यान घेतो. तर हे असे हँग्स असतात आणि आपल्याला त्याच्यापासून बॉल बनवून ठेवायचे असतात आणि आपल्याला यूज करायचे असतात. तर हे परत हा पिंक एक शेड आहे. नंतर ग्रे कलर माझ्याकडे यातला आहे. ब्लू कलर दाखवला मी ऑलरेडी. हा एक एकदमच लाईट पिंक कलर आहे बघा आणि एक लाईट ग्रीन हा शेड आहे. तर हे झाले माझे एका प्रकारचे यान्स किंवा एका ब्रँडचे यान्स. तर हे 2 मी असे स्टोअर केले होते बघा. तर इथे बघा, ही एक टोट आणि ही जी पॉलिथिन आहे यातले यान्स आपले आता बघून झालेत. मी परत ते ऑर्गनाईज करून आणि बाजूला ठेवून देते, म्हणजे सोबत थोडंसं माझं काम होत जाईल. नंतर नेक्स्ट आता आपण बघूयात ह्या टोट बॅगमध्ये कोणते यान्स मी ठेवलेले आहेत. तर इथे बघा, हे थोडे जे आशेवाले यान्स आहेत ज्याच्यापासून आपण होम डेकोरच्या वस्तू, हे विअरेबलसाठी आपण यूज करू शकत नाही. या थोडंसं चमकीसारखं उलन असते बघा हे. याच्यासाठी पण बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या की चमकीच्या उलनपासून काहीतरी बनवून दाखवा. तर हे स्पेसिफिकली आपण जेव्हा होम डेकोरचे आयटम्स बनवतो किंवा आपण जे थालपोश बनवतो किंवा आपले दारासाठी तोरणं बनवतो, तर तेव्हा आपण हे यान्स यूज करायचे असतात. तर हे यान्स आता मी यूज करत नाही. ॲक्च्युली मी खूप वर्षांच्या आधी मी हे यान्स कधीतरी घेतलेले असतील, तर तेच माझ्याकडे आता आहे बघा. हे शेड्स आहेत त्यातले. कारण आता मी तशा वस्तू जास्त बनवत नाही, कारण मोस्टली मी वेअरेबल्स किंवा होम डेकोर्स असेच आयटम्स मी आता बनवते ज्याच्यामध्ये हे यान्स यूज होत नाही. तर हे यान्स मी परत कधी आता परचेसही करणार नाही आय थिंक. तर याच्यापासूनच मी तुम्हाला एखादा 2 प्रोजेक्ट बनवून दाखवेल इन फ्युचर. तर यातले पण माझ्याकडे हे काही शेड्स आहेत सध्या. तर हे मी ह्या माझ्या बॅगमध्ये ठेवलेले आहेत. आणि नेक्स्ट या सेम बॅगमध्ये बघा, हे ब्लँकी यान्स आहेत. हे पण गंगाचे ब्लँकी यान्स आहेत ज्याच्यापासून आपण एक टोट बॅगचा व्हिडिओ शिकलेलो आहोत. तर त्यातलेच हे काही शेड्स माझ्याकडे आहेत. हा एक ऑफ व्हाईट शेड आहे बघा, ऑफ व्हाईट शेडमधले आहे. आणि नंतर हा जो येलो आहे, मस्टर्ड येलो, त्यातले पण हे माझ्याकडे थोडेफार बॉल्स आहेत. तर हे मी असे एक कॅटेगरी वाईज मी ह्या बॅगमध्ये ठेवलेले आहेत. नंतर रेड एक शेड माझ्याकडे आहे यातला आणि एक ब्लॅक शेड आहे. तर अशा पद्धतीने आपली ही पण बॅग इथे खाली झालेली आहे. हे जे ब्लँकी यान्स आहेत हे थोडेसे थोडे म्हणजे बऱ्यापैकी हे थिक असतात बघा. तर याचा मोस्टली यूज आपण ब्लँकेट्स बनवण्यासाठी किंवा प्लशीज आपण बनवतो. आणि नंतर त्या दिवशी आपण एक टोट बॅगचा व्हिडिओ बनवला आहे, कारण हे थोडं स्टडी बनते ॲज कम्पेअर टू आपले जे हे छोटे यान्स असतात किंवा हे थिन यान्स असतात. याच्यापासून जेव्हा आपण बॅग्स बनवतो तर त्या स्टडी बनत नाही तेवढ्या. तर त्याच्यासाठी आपण हे ब्लँकी यान्स पण यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपली ही सेकंड बॅग पण इथे खाली झाली आहे. तर बघा, आता आपली ही थर्ड जी टोट बॅग आहे ही आपण उघडून बघणार आहोत की याच्यामध्ये कोणते यान्स ठेवलेले आहेत. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा हे हँग्स मी ठेवलेले आहेत. हे ओसवाल नीट प्लस जे यान आहे हे
थोडंसं सॉफ्ट आहे बघा आणि बरंच थीन हे यान असतं. तर हे मी इंस्टाग्रामवरूनच परचेस केलेलं यान आहे. तर हे एक मोरपंखी कलर आपण म्हणू शकतो तसा एक कलर आहे. त्यातले माझ्याकडे हे 1 2 3 4 5 6 आणि 7 हँग्स आहेत. नाही सॉरी 8, हे 8 हँग्स माझ्याकडे आहेत सेम शेडमध्ये. त्याच्यानंतर हा एक डार्क पिंक कलर आहे. तर त्यातले पण हे काही पाच शेड्स माझ्याकडे आहेत. तर हे पण सगळे एकाच ब्रँडचे आणि सेम वेटचे यान्स आहेत माझ्याकडे. त्याच्यामुळे मी हे सेम एका बॅगमध्ये ठेवलेले आहेत. तर हे लाईट पिंक आणि मोरपंखी एक कलर आहे. नंतर हे एक रेड कलर माझ्याकडे आहे याच यानमधला, पण मी त्याचा बॉलमध्ये बनवून ठेवला आहे कारण मी एक प्रोजेक्ट आता आपला जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो मी या यानपासून बनवत आहे. तर लवकरच तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. तर हे त्यातले शेड्स आहेत बघा, रेड आहे, व्हाईट आहे. नंतर हा एक ऑफ व्हाईट कलर आहे, हा पण ओसवाल नीट प्लसच आहे. आणि ग्रीन शेड आहे, रेड शेड आहे. तर मी तसं सांगितलं की ह्या शेड्सपासून जो मी नेक्स्ट प्रोजेक्ट बनवत आहे, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही गेस करा की यापासून आपण कोणता एक प्रोजेक्ट बनवत आहोत. तर लवकरात लवकर कमेंट करा की इथून कोणता जो प्रोजेक्ट आहे तो बनवू शकतो हे शेड्स यूज करून. तर हे शेड्स माझ्याकडे आहेत ओसवाल नीट प्लसमधले. तर आपण पाहिलं लाईट पिंक, नंतर हा मोरपंखी कलर, रेड कलर आहे, ग्रीन कलर आहे, ग्रीन आणि व्हाईट आहे आणि एक ऑफ व्हाईट कलर आहे. तर ही एक बॅग पण आपली नेक्स्ट खाली झालेली. तर आता नेक्स्ट बघूया आपण हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये कोणते यान्स ठेवलेले आहेत. तर हा पण ओसवाल नीट प्लसचाच शेड आहे. हा इकडे कसा आला काय माहिती. तर हा मी परत त्याच्या जागेवर त्या बॅगमध्ये जाऊ देणार आहे. नंतर हे थोडे रँडम जे माझे कलेक्शन आहेत ते मला वाटत आहेत, म्हणजे मी रँडमली कोणत्या पण ब्रँडचे जर यान्स घेऊन पाहिलेले असतील तर ते यान्स आहेत. आता हा आय थिंक वर्धमानचा बिग बॉस यान आहे. बिग बॉस यानमधलं हे काहीतरी मी एखादा प्रोजेक्ट बनवलेला आहे आय थिंक, तर त्यातलं हे यान माझं उरलेलं आहे. तर हा बिग बॉस यान आहे. हा एक 200 ग्रामचा एक मोठा बॉल येतो, तर त्यातला हा यान आहे. नंतर हे उरलेले यान्स आहेत माझ्याकडे, पण हां बघा आता हे कडल्सचे शेड्स आहेत. हे वर्धमान कडल्सचे मी आधी दाखवलं, त्यातले हे उरलेले शेड्स आहेत म्हणून मी हे वेगळे ठेवलेले आहेत आय थिंक. हां तर हे सगळे वर्धमान कडल्सचे शेड्स आहेत. नंतर हे आपण पाहिलं की एक मी हँग्सच्या रूपामध्ये दाखवले होते बघा, हे यान्स त्यातले हे शेड्स चुकून इकडे आलेले आहेत ॲक्च्युली. हे या बॉक्समधले यान्स नाही आहेत. नंतर हा पण ओसवाल नीट प्लसचाच ब्लॅक शेड आहे. तर याची थिकनेस बघा किती बारीक असतं. तर हे ओसवाल नीट प्लस जे मी हँगच्या रूपामध्ये तुम्हाला दाखवलं आणि बॉल्स पण दाखवले, लाईट डार्क पिंक आणि मोरपंखी कलर. तर ह्याच्यापासून आपण छान छान बेबी प्रोजेक्ट बनवू शकतो. नंतर शॉल्स, स्कार्फ, आता थंडी येत आहे तर आपण छान छान शॉल्स पण त्याच्यापासून बनवू शकतो. म्हणजे उबदार पण बनतात आणि लाईट वेट पण बनतात कारण याची थिकनेस खूप बारीक आहे. तर याच्यामध्ये आपण छान छान डिझाईन्स यूज करू शकतो, लेस पॅटर्न यूज करू शकतो. तर ह्याच्यापासून आपण ते प्रोजेक्ट नक्की बनवू शकतो. आणि नेक्स्ट हा पण कुठला तरी यान आहे, पण हा मला आता आठवत नाही आहे कोणता यान आहे ते. तर असाच हा एक बॉक्स आहे. हा एक ग्रीन शेड आहे बघा, डार्क ग्रीन छान शेड आहे, पण मला आता आठवत नाही आहेत की हे कोणते यान्स या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. तर हा बॉक्स आपला एक खाली झाला इथे. आता नेक्स्ट आपण जे ह्या बॅग्स आहेत बघा, 1 2 आणि 3 आणि ही एक 4. तर हे बघा हे काय आहे. तर ही जी एक बॅग आहे हे थ्रेड्सचं माझं कलेक्शन आहे. म्हणजे थ्रेड्स मी जास्त यूज करत नाही कारण थिकनेस खूप बारीक असते आणि त्याच्यापासून जे प्रोजेक्ट बनतात थोडेसे वेळ खाऊ असतात किंवा जास्त वेळ लागतो कारण ह्याची थिकनेस बघा किती कमी असते. हे एकदम बारीक थ्रेड्स म्हणजे आपले जे दोऱ्यासारखे यान्स असतात ते आहेत. तर याच्यापासून आपण नक्कीच छान छान विअरेबलमध्ये, कारण थ्रेड्स म्हटलं म्हणजे आपण विअरेबलमध्ये जाऊ शकतो. तर याच्यापासून टॉप्स आपण बनवू शकतो, ड्रेसेस बनवू शकतो, छोट्या मुलींचे ड्रेसेस आपण बनवू शकतो किंवा आपण जे थालपोश आहेत ते पण जे थ्रेड्स असतात त्याच्यापासून बनवू शकतो. तर असंच काही काही हे माझ्याकडे कॉटनचे थ्रेड्स आहेत आणि हे ॲक्रेलिक थ्रेड्स आहेत बघा. हा एक शेड आहे. तर हा मी गंगा हॉबी इंडिया नावाचा एक यान आहे, त्याचा हा शेड आहे. तर त्यातलेच
हा ब्राऊन शेड पण त्यातलाच आहे आणि त्यातलाच हा एक येल्लो शेड माझ्याकडे आहे. हा येल्लो आहे ॲक्च्युली, हा येल्लो दिसत नाही आहे पण हा असा मस्टर्ड येल्लो कलर आहे. हा थोडा वेगळा दिसत आहे, आय डोंट नो व्हाय, पण हा एक शेड आहे त्यातलाच. आणि हे अँकर थ्रेड्स म्हणून आपण म्हणतो बघा, हे अँकर थ्रेड्समधले काही काही शेड्स माझ्याकडे आहे. हा पॅक ऑफ 6 किंवा पॅक ऑफ 8 असा काहीतरी होता, तेव्हा मी घेतला होता. तर हे पण मी अजून यूज केलेले नाही आहेत. नंतर हा एक शेड आहे माझ्याकडे, हा एकदम थिन जसा एकदमच थिन थ्रेड आहे आणि हा सिल्क थ्रेड ॲक्च्युली. तर याच्यापासून पण आपण क्रोशे वर्क करू शकतो. ह्याच्यापासून माझा एक टॉप बनवण्याचा विचार कधीपासून सुरू आहे ॲक्च्युली, पण ते जेव्हा बनेल तेव्हा तुम्हाला दिसेलच. तर खूप दिवसांपासून मी घेऊन ठेवलं होतं, पण त्याचे बनायचे योग अजून आलेले नाही. आणि नेक्स्ट आहे हे, हा बघा व्हाईट रोज नावाचं कोणता तरी ब्रँड आहे. हे मी सगळं इंस्टाग्रामवरून परचेस केलं आहे, त्याच्यामुळे मला जास्त आठवत नाही आहे. तर व्हाईट रोज आणि हा प्युअर कॉटन थ्रेड आहे. तर हे मी कधीतरी घेतलेलं असेल आणि अजून त्याचा यूज झालेला नाही आहे. तर असं की थ्रेड्ससाठी मी हे बॅग बनवली आहे. थ्रेड्स माझ्याकडे जास्त नाही आहेत, कारण मी जसं आधी सांगितलं की मी जास्त थ्रेड्स यूज करत नाही. तर ही थ्रेड्सची एक बॅग आहे माझ्याकडे छोटीशी. तर आता नेक्स्ट बघूया आपण या बॅगमध्ये कोणते यार्न्स मी ठेवलेले आहेत. तर या बॅगमधले जे यार्न्स आहेत हे गंगा ऑलिव्हिया ब्रँडचे यार्न्स आहेत. पण हे असे यार्न्स आहेत की जे मी यूज करून झाले आहेत आणि थोडेफार उरलेले आहेत, किंवा आता हे बऱ्यापैकी आहेत मोठे बॉल्स, पण जे एकदमच थोडे थोडे उरलेले आहेत ते सगळे स्पेसिफिकली गंगा ऑलिव्हियाचे जे यार्न्स आहेत ते मी इथे स्टोअर केले आहेत. कारण हे मोठे जे यार्न्स आहेत हे आपण कुठेतरी यूज करू शकतो, पण जे एकदमच छोटे छोटे बघा, हे एवढ्या क्वांटिटीमध्ये जे यार्न्स उरतात तर त्याच्यापासून मोस्टली समजत नाही की लवकर काय बनवायचं. यार्न स्टॅश ज्याला आपण म्हणतो, तर तसे मी काही काही शेड्स इथे स्टोअर केले आहेत हे एकाच ठिकाणी. तर हे सगळे गंगा ऑलिव्हियाचे शेड्स आहेत आणि हे थोडे थोडे जास्त उरलेले जे शेड्स आहेत तर ते पण मी ह्या सेम बॅगमध्येच स्टोअर केले आहेत. आता इथे बघा, ही नेक्स्ट जी बॅग आहे माझी, ही पण यार्न स्टॅश असे जे यार्न्स आहेत जे प्रोजेक्ट बनवून उरलेले यार्न्स असतात तेच मी इथे स्टोअर केलेत. पण हे माझे सगळे वर्धमान कडल्सचे जे यार्न्स आहेत त्यातले उरलेले शेड्स मी इथे स्टोअर केले. तर काही काही थोडे बऱ्यापैकी क्वांटिटी आहे, जसं की हा ब्लू शेड पण बऱ्यापैकी आहे. ह्या ब्लू शेडपासून मी माझ्या बेबीसाठी, जेव्हा तो 1 वर्षाचा होता त्याच्यासाठी एक खूप सुंदर स्वेटर या शेडपासून बनवलेलं होतं. मी कुठेतरी त्याचा फोटो वगैरे तुम्हाला दाखवण्याचा इथे प्रयत्न करेल. नंतर हा एक खूप छान शेड आहे आणि हे पिंकचेच मोस्टली जास्त शेड्स माझ्याकडे होते. तर पिंकचे हा एक थोडा अबोली पिंक आहे. नंतर हा थोडा डार्क अबोली पिंक शेड आहे. हा एकदमच लाईट पिंक कलर आहे. नंतर हा थोडासा ऑरेंजकडे जाणारा शेड आहे. तर असे हे जे यार्न्स आहेत हे वर्धमान कडल्सचे जे यार्न्स आहेत माझे, ते ह्या छोट्याशा एका बॅगमध्ये मी स्टोअर केलं. आणि हे जे यार्न स्टॅश आपल्याकडे उरतात तर हेच लवकर समजत नाही की आपण ह्याच्यापासून काय बनवू. तर तुम्हाला जर असा एखादा प्रोजेक्ट बघायचा असेल, एक छानसा प्रोजेक्ट मी बनवण्याचा प्रयत्न करेन, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. यार्न स्टॅशपासून आपण एक नवीन छानसा प्रोजेक्ट बनवण्याचा प्रयत्न करू. तर आता बघा, आपली ही शेवटची एक बॅग बाकी आहे. बाकी ऑलमोस्ट आपलं सगळे यार्न्स मी इथे दाखवून झालं. तर ही परत माझी एका रँडम कलेक्शनची बॅग आहे, जे उरलेले शेड्स आहेत आणि जे मी रँडमली परचेस केले ते कोणतेही ब्रँडचे नाही आहेत, किंवा जे थोडेफार उरलेले आहेत माझ्याकडे असे शेड्स आहेत. तर हे बघा, हे याचा मी एक व्हिडिओ बनवला होता बघा, एक शॉर्ट व्हिडिओ मी यार्न किट किंवा क्रोशे जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठीची जी क्रोशे किट आहे त्याचा व्हिडिओ मी बनवला होता. त्यातले हे शेड्स आहेत बघा, हे 4 आणि आय थिंक एक 5वा व्हाईट शेड होता, तो मी दुसरीकडे कुठेतरी ठेवलेला असेल. आणि हे रँडमली आता बघा, हा एक मॅग्नसचा यार्न शेड उरलेला आहे. हा पण आपण जो मोठा आपला लॉंग व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण क्रोशे इन 1 आवर असा शिकलेलो आहोत, तर त्यातला हा मी शेड तुम्हाला दाखवलेला आहे. तर हा त्यातला लाईट येल्लो शेड आहे. नंतर हा एक यार्न आहे बघा माझ्याकडे, एक हा असा एक यार्न आहे माझ्याकडे. तर हा मला आठवत नाही कोणत्या ब्रँडचा होता किंवा मी कुठून परचेस केला, पण हा खूप सुंदर यार्न आहे बघा. जेव्हा आपण हे असं ओपन करतो तर याच्यामध्ये मध्ये हा पिंक असा एक बघा, हा पिंक एक डॉट येतो आणि जेव्हा डिझाईन याच्यापासून बनते तर हे पिंक जो शेड आहे हा असा खूप सुंदर ओळखू येतो. तर याच्यापासून मी माझ्या स्वतःसाठी एक पुल ओव्हर जे स्वेटर असतं, जे आपण टी शर्ट सारखं वेअर करू शकतो, तसं एक स्वेटर मी निटिंगनी बनवलेलं आहे.
तर मला निटिंग पण येते ॲक्च्युली. आता परत मी हे सांगते की तुम्हाला असं वाटेल तर क्रोशेटिंग डेंटिस्ट म्हणजे मी फक्त क्रोशे वर्क करते का, तर नाही. मी निटिंग पण करते आणि मी निटिंगपासून पण भरपूर प्रोजेक्ट बनवलेले आहेत. स्पेशली मी स्वेटर्स बनवलेले आहेत निटिंगपासून, कारण निटिंगमध्ये छोटे मोठे प्रोजेक्ट बनवणं तेवढं मला आवडत नाही. तर जे मोठे प्रोजेक्ट असतात, जसे मी माझ्या स्वतःसाठीच 2 किंवा 3 स्वेटर्स बनवलेले आहेत निटिंगने. तर जर तुम्हाला निटिंग पण शिकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पण निटिंगची पण एक सिरीज नक्की सुरुवात करण्याचा ट्राय करूयात. तर हे जे माझं स्वेटर मी तुम्हाला सांगितलं, तर ह्याचा पण मी एक व्हिडिओ नक्की बनवण्याचा प्रयत्न करेल, की मी स्वतः विणलेले माझ्यासाठीचे जे स्वेटर्स आहेत ते एका व्हिडिओमध्ये आपण घेऊन यायचा नक्की प्रयत्न करू. तर बघा, हे एक सुंदर यान आहे, पण मला याचं नाव खरं आठवत नाही आता. तर खूप सुंदर हे एक यान आहे. आणि नंतर हे असेच बघा, इतके छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे कधी कधी यान्स उरतात. आता हा पिंक कलर बघा, तर हे एवढे छोटे छोटे जेव्हा आपल्याकडे उरतात, तर याच्यापासून आपण काय बनवायचं आपल्याला समजत नाही. तर हे बघा, इतकं छोट्या क्वांटिटीमध्ये, तर त्याच्यापासून मी काय बनवू, तर हे मिक्स आणि मॅच करून आपल्याला काहीतरी बनवता येईल. तर हे एकदमच छोट्या छोट्या बघा, आता हे किती छोटूसं यान आहे. तर हे या बॅगमध्ये माझे असेच यान्स आहेत जे एकदम थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये उरलेले आहेत. तुम्ही मला सजेस्ट करा ॲक्च्युली की जे यान स्टॅश आहे माझ्याकडे त्याच्यापासून मी काय बनवू. माझा असा विचार सुरू आहे की मी एखादं छोटं बेबी ब्लँकेट, कारण आता माझा बेबी आहेच, तर जसे जसे माझे यान्स हे उरत जातील तसे तसे मी त्याच्यामध्ये रो बाय रो ॲड करून एक सिम्पलचं ब्लँकेट बनवण्याचा विचार करत आहे. तर जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा. पण मी तो व्हिडिओचा पण जो म्हणजे प्रोसेस आहे ब्लँकेट बनवण्याची, ती पण तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की ट्राय करेल. अदरवाईज मी हे बॅक ऑफ द कॅमेरा बनवून आणि तुम्हाला फुल जे लुक आहे तो दाखवण्याचा नक्की ट्राय करेल. कारण हे इतके छोटे छोटे यान्स असतात, तर याच्यापासून आपण काहीच असं वेगळं काही बनवू शकत नाही. तर ब्लँकेटमध्ये हे मिक्स अँड मॅच कलर चांगले पण दिसतात. तर माझा असा विचार सुरू आहे की बेबी ब्लँकेट मी याच्यापासून एक सिम्पल स्टिच यूज करून एक बेबी ब्लँकेट नक्की बनवेल म्हणून. तर बघा, अशा पद्धतीने आपला हा जो व्हिडिओ होता हा मोस्ट अवेटेड आणि खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की तुमचं यान कलेक्शन दाखवा, यान कलेक्शन दाखवा. तर तो व्हिडिओ आज मी इथे बनवण्याचा तुमच्यासाठी ट्राय केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. काहीही डाऊट्स असतील, कोणत्या यानबद्दल काही माहिती हवी असेल तर ते मग कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमच्या कमेंट्सला रिप्लाय करण्याचा ट्राय करेल. आणि आत्तापर्यंत जे थोडं इररेग्युलॅरिटी आली माझ्या व्हिडिओजमध्ये त्याच्यासाठी मी परत एकदा तुमच्या सगळ्यांना सॉरी म्हणते. आणि नेक्स्ट जे व्हिडिओज आहेत ते रेग्युलरली मी अपलोड करण्याचा नक्कीच ट्राय करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जो मी एक व्हिडिओ मध्ये बोलले की जो स्क्रॅप यान्स आहेत, आपले जे यान्स स्टॅश आहे, छोटे छोटे यान्स उरलेले आहेत, तर त्याचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर ते पण नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की ट्राय करेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.